इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ ITI समोर शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। स्पीड ब्रेकरवर वेगाने जात असताना दुचाकी अनियंत्रित होऊन जोरात आदळल्याने हा अपघात झाला। मृतांची नावे पवन आमकरे आणि प्रणय गोरीवले अशी असून दोघेही मुरलीधर नगर परिसरातील रहिवासी होते। अपघाताची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले आहे। पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान अंबरनाथ आणि रिलायन्स पेट्रोल पंप यांच्या दरम्यान असलेला स्पीड ब्रेकर रात्री नीट दिसत नसल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे। या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याबाबत स्थानिकांनी आधीही अनेक तक्रारी केल्या होत्या। घटनास्थळी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती। स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। तसेच अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकरचा पर्याय बदलण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। अजय धोत्रे, ऍक्च्युली असे अंबरनाथ ITI जो रोड आहे तिथं स्पीड ब्रेकर, इलिगल स्पीड ब्रेकर बांधलेत ना, त्यांच्यावरती काय नोटिफिकेशन आहे का इथं स्पीड ब्रेकर आहेत का, काहीच नाही का, त्यांच्यावरती व्हाईट पट्टे आहेत, काहीच नाहीये। आणि तिथं स्पॉट लाईटी पण नाहीये तेवढ्या स्पॉट मध्ये। पाऊण तास झाला गाडी, ॲम्ब्युलन्स येते एकही ॲम्ब्युलन्स आली नाही। पोराचा जीव चालू होता, अर्धा तास आधी जर आणला असता, डॉक्टर बोलते अर्धा तास आधी आणला असता ना, पोराचा जीव वाचला असता। माझ्या स्वतःच्या गाडीत नेत होतो तरी पण मला गाडीला हात नाही लावून दिला बॉडीला। पोलीस प्रशासन तिथं होते ना, त्या लोकांनी मला हात नाही लावून दिला। मी पण्या म्हणूनच बोलतो त्याला, एकाने पण हात नाही लावून दिले, एकाने पण अर्धा तास फक्त पाहिजे होता। अर्धा तास आधी जर आणला असता ना, जीव वाचला असता पोरांचा। त्यांना काय करायचं होतं, त्यांना काहीतरी रिपोर्ट बनवायचे होते बाबा पहिले। काय रिपोर्ट बनवतात? अरे पोराचा जीव वाचवायचा सोडले तर सगळे रिपोर्ट बनतात। इलिगल ते स्पीड ब्रेकर टाकलेत, कशासाठी टाकलेत? अरे त्यावरती स्पीड ब्रेकर टाकले तर तिथे स्पॉट लाईटी लावा, काहीतरी नोटिफिकेशन लावा, का व्हाईट पट्ट्या मारा, काहीच नाहीये। आज तिथं ज्या दिवशीपासून स्पीड ब्रेकर टाकले त्या दिवसापासून एवढ्या गाड्या उडतायत तिथे, एकाचंही लक्ष नाहीये। 2 तास झाला का ॲम्ब्युलन्स येत नाहीये। इथनं जी बॉडी उल्हासनगरवरून जी ॲम्ब्युलन्स आली ती तिकडे आली, पण अंबरनाथची एकही ॲम्ब्युलन्स तिथं आली नाही। त्यांना हात लावणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावणार नाही। ते स्पीड ब्रेकर टाकलेत ना,